कृष्ण हरे हरे राम हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम हरे राम हरे हरे जय जय राम कृष्ण हरे राम हल 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 हरे हेलो 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 सुंदर ते जान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोलिया सुंदर ते जान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोलिया तुळसी हार गला काटे पितांबर 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 सुंदर देवरी करगटेवरी ठेवोनिया सुंदर देवरी करगटेवरी ठेवोनिया तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर हार गळा काचे पितांबर तुझे हार गळा काचे पितांबर आवड निरंतर हेच ध्यान तुझे हार गळा काचे पितांबर आवड निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा का तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा काचे पितांबर निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर हार गळा काचे पितांबर मकर कुंडले तपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजिता मकर कुंडले तळपती
काचे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हार गळा तुळशी हार गळा काचे पितांबर 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 हार गळा काचे पितांबर तुका माझे माझे हेच सर्व सुख पाहिलं त्रिमुख आवडीन तुझ्या हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान तुझ्या हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा काचे पितांबर 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 हार गळा काचे पितांबर हार गळा काचे पितांबर रघुमाई हरि जय जय हरि जय हरि जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय दोबार कुमारी दोबार कुमारी दोबार कुमारी हल 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 जय राम कृष्ण हा
एक विनंती करतो, हा मॉनिटर पुढे फिरवा म्हणजे ह्यांना त्रास होणार नाही आणि हा मॉनिटर इकडे म्हणजे ह्या बाबांना त्रास होणार नाही. ते फिरवा फिरवा भिंतीवर मारलं तरी चालेल त्याचा रिटर्न येईल आपल्याला. हॅलो 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 ओके 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 ओके. रूप पाहता
नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि कथा वाजवा जोरात. फुटले तरी चालतील, माझ्या पाकिटात भरून घ्या, पण हाय काय करू नका. वाजवा जोरात. वा वा हो. बसलेले देवानं दोन हात दिले, अशी टाळी वाजली पाहिजे ज्यांना अजून माहिती नाही गावात पारायण चालू झाली त्यांच्यापर्यंत आवाज गेला पाहिजे. वाजवा टाळी जोरात. पारावरच्या टाळी वाजवा पुढचे. वा 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 हो. पखवाज टाळ टाळी
पखवाजाचा आवाज झाला सदा नाम घोष करू हरि कथा तिने सदा चित्ता समाधान सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगो दशा सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो तुका म्हणे आम्ही तुका म्हणे झालो अग्निरो पलागोनी पाप पुण्य सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत सो विठ्ठल यंद प्रविश मम वाचमिमां प्रसुता
संजीवयति किल शक्तिधर स्वदाम्ना अन्यांच हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य ते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता जोडून या कर चरणी ठेवी तो माता परसावी विनंती माझ्या पंढरीनाथा असो न स्वभाव आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ते मुदारा सोपा देवा निवृत्ते मुदारा सोपा देवा गंगाबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्त
मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावन अद्यत्रय जननी देवाची आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभे होतील काटाळ मृदंग हार्मोनियम श्रुती देखा परत यांना रागायचा राहिलं नाचं वर्णन नाही पण असो चालून द्यायचं हार्मोनियम श्रुती देखा तया माझे नमन दंडवत आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी न मेली मिया श्री गुरु चरण सरो जरज निज मन मधुर सुधार बरन रघुबर विमल जसू जो दायको फलचार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि जादे हरहु कलेश विकार हरहु सदा नाम घोष करू हरे कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल तुसो प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त ठिकाणी मौजे कडेपूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली वडला देवी मंदिर आणि या वडला देवी मंदिराच्या या सुंदर अशा प्रांगणामध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 40वे आणि या 40व्या वर्षातील असणारी ही प्रारंभीची प्रथम दिवसाची कीर्तन सेवा जवळजवळ 39 वर्ष तुमच्या पारायणाची पूर्णत्वाला गेली आणि 40व्या वर्षात तुमच्या गावचं पदार्पण आहे आणि सुरुवातीची म्हणजे प्रारंभीची म्हणजे ओम नमोचे अद्याप पहिलं कीर्तन म्हणजे श्री गणेशा माझ्याकडे आला म्हणजे माझ्यावर तशी लय जबाबदारी नाही बरं का बबन महाराज हे माझ्यावर तशी लय जबाबदारी नाही आपलं त्यांनी ढकलून दिलं पहिल्या दिवस जाऊ द्या कसा का होईना पण कसं बी होऊ द्या पहिला दिवस आहे खपून जातं म्हणून ढकललेला दिवस आहे का गोड अशा वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न होतोय इथं येईपर्यंत ज्यांनी माझ्याशी संपर्क केला ते आदरणीय आमचे अर्जुनदादा असतील आमचे सर असतील बबनदादा असतील हे सगळेच आता एकाचं नाव घेतलं की एकाचं राहून जातं तुम्ही सगळ्याच म्हणजे पारायण मंडळातील सगळेच कार्यकर्ते मंडळे असतील या सर्वांच्या नियोजनातून इथे येण्याचा योग आहे तुमच्यासारख्या थोरा मोठ्यांचं झालेलं हे दर्शन आहे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाची सेवा करण्याकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्ञानेशप्रिय श्री तुकोबराय यांचा अभंग आहे 4 चरणाचा अभंग आहे आणि अभंग तुकोबराय यांचा आहे त्यार्थी शब्दप्रयोग हा जाणीवपूर्वक आहे कडेपूरकर तुम्ही आता काही म्हणजे साधी माणसं नाही तुम्ही म्हणजे मला आल्यानंतर आमच्या बबनदादाने सांगितलं म्हणले महाराज इथं एक सुद्धा वक्ता असा येऊन म्हणजे जुना असो नाही तर नवीन असो एक सुद्धा इथं येऊन गेला नाही असं प्रत्येक वक्ती आम्ही गावात बोलवले मग आदरणीय गुरुवर्य युवक मित्र बंडा महाराज कराडकर पासून सगळेच मग कीर्तनकार इथपर्यंत येऊन गेले त्यामुळे तुम्ही काही कमी अभ्यासू माणसं नाही मलाच टेन्शन आलंय म्हणजे तुमच्या पुढे काय बोलावं बाबा म्हणजे तुम्ही जेवढी कीर्तन ऐकली नाही तेवढं वयही नाही माझं तेवढी तुम्ही कीर्तन ऐकलेत ऐका मग या गोड अशा वातावरणामध्ये हा कार्यक्रम श्री तुकोबरायांचा अभंग आहे आणि वारकरी संप्रदायाचा तसा कुठं विधिलिखित नियम नाही पण सद्गुरु जोग महाराजांनी वारकरी संप्रदायाला घालून दिलेली परंपरा आहे सप्ताह म्हटलं की 3 कीर्तनकार हे बांधील असतात एक पहिल्या दिवशीचा कीर्तनकार हा बांधील असतो म्हणजे आजचा त्याचबरोबर जागराचा कीर्तनकार बांधील असतो आणि शेवट काल्याचा कीर्तनकार हा बांधील असतो पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराने देवाच्या नामाचं महत्व समाजापुढं व्यक्त व्हायचं पटवून द्यायचं नामाची आवड झाली नामाची ओढ लागली की हळूहळू माणसं हळूहळू दुसरा दिवस तिसरा दिवस आणि जागरापर्यंत मंडपात जागा मला तुमची बैठक व्यवस्थाचा अजून मेळ लागला नाही मला तुमची इकडं 4 बसले गटानं हे मधली इथंच बसले तिकडचे तिकडं इकडचे इकडं हे तुमची आळी आहे कशी या गाडीचे इकडे या गाडीचे इकडे अशी आळी नाही ना बसला तुम्ही असं महिला म्हणलं तुम्ही असं या नाही गड्यांना तुम्ही काहीच मार्जिन ठेवलं नाही इकडं काहीच जागा ठेवलं नाही तुम्ही त्यांना असं सर आई पुढे यायचं आई तुम्ही इथं पुढे यायचं
उठा ना, मी काय माळा घालतो का तुम्हाला लगेच? या पुढे सरा महिला मंडळ, उठून पुढे या, तिथल्या तिथं सरू नका. जाऊ द्या 2 मिनिटं जातील, पण बैठक व्यवस्था तरी आजच्या दिवसात आज हेच करायचं. आज नुसती बैठक व्यवस्था, पत्रोळ्या वाढायचं, मीठ वाढायचं, इतक्यावर आज संपवायचं बरं का. हा, उद्यापासून तुम्हाला सगळ्या श्री बालाजीचा बेत. आज फक्त बैठक व्यवस्था जरी आपली नीट झाली तरी बस कीर्तन पूर्णत्वाला गेलं, म्हणजे 7 दिवस परत त्रास नाही वागत्याला. या पुढं, पुढं या, तिथं बसला बाबा तुम्ही, काय खरं नाही बाबा तुमचं. या 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 असं. विठाला 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 भगवंताच्या नामाचं वर्णन करायचं आजच्या वक्त्यानं या न्यायाला अनुसरून मी नामपर प्रकरणातली हा अभंग तुमच्या पुढे व्यक्त केलेला आहे. तुकोबराय वर्णन करतात, सदा नामघोष करू हरी कथा. ऐका, भगवत प्राप्तीपर्यंत जाण्यासाठी तुकोबरायांनी सांगितलेलं हे नाम हे सगळ्यात सुलभ साधन सांगितलं. ऐका, ज्यार्थी साधन आहे त्यार्थी माणूस साध्यापर्यंत गेल्याशिवाय, ज्यार्थी साधन आपल्याकडे आहे त्यार्थी आपण साध्यापर्यंत नक्की पोहोचणार. आयुष्याच्या दृष्टीने विचार केला तर साधन, भगवत प्राप्तीचं साधन सांगितलं ते म्हणजे भगवंताचं नाम, आणि साध्य सांगितला भगवंत. आलं का लक्षात? साधन नाम आहे आणि साध्य भगवंत आहे. भगवंतापर्यंत जाण्यासाठी नामाचं साधन आणि या नामाच्या साधनाचे काही परिणाम सुद्धा तुकोबरायांनी आजच्या अभंगामध्ये सांगितले. एका म्हणण्यापेक्षा प्रत्येक चरणातल्या, बबन महाराज प्रत्येक चरणातल्या उत्तरार्धात तुकोबरायांनी नामस्मरणाचा परिणाम सांगितला. सोरवडत चला बरं. काय म्हणतात तुकोबराय? ऐका, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. पहिलं साधन सांगितलं, मग उत्तरार्ध प्रत्येकाचे ऐका. सदा नाम घोष करा, चित्ताला समाधान. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. पुन्हा सदा नाम घोष परिणाम सर्व सुख ल्यालो. हे परिणाम आहेत बरं का नामाची. नामाची मते, नामाच्या साधनानं काय काय घडू शकतो याचं वर्णन तुकोबरायांनी केलं. सदा नाम घोष करू हरी कथा, तेन परिणाम सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. पुढे ऐका, सदा नाम घोष करू हरी कथा, असो ऐसा कोठे आठवची नाही. त्याचं पुढचं देहीच विदेही, सदा सर्व काळ भगवंताचं चिंतन केलं की अवस्था देहीच विदेही भोगोदशा. आणि शेवटच्या चरणात पुन्हा तुकोबराय तेच सांगतात, सदा नाम घोष करू हरी कथा, परिणाम लागोने दी पाप आणि लागोने दी पुण्य. परिणाम कशाचा आहे ऐका बरं का. अभंगामध्ये शेवटची 2 चरण आहेत. त्या शेवटच्या 2 चरणात तुकोबरायांनी अवस्था केली, साधकाची अवस्था वर्णन केली. पहिली, असो ऐसा कोठे आठवची नाही, ही सुद्धा अवस्था आहे. कशानं प्राप्त होते? कशानं प्राप्त होते? भगवंताच्या नामानं, चिंतनानं ती अवस्था प्राप्त होती. मग तुकोबराय पुढे वर्णन करतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. अग्निरूप होणे ही सुद्धा, अग्निरूप होणे म्हणजे जळणे नाही बरं कडे पुरकर. अग्निरूप होणे म्हणजे जळणे नाही, अग्निरूप होणे ही सुद्धा काय आहे? अवस्था आहे. तुकोबराय सांगतात त्या अवस्थेपर्यंत जाता येतं कधी? सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर डुलत सो विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सरळ अर्थ अगदी थोडक्या वेळामध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उर्वरित 1 ते सव्वा तासामध्ये, सव्वा तासही नाही बरोबर 1 तासामध्ये आपल्याला अभंगाचं निरूपण बघायचं. 11 वाजून 10 मिनिटांना आपल्याला बरोबर अभंगाच्या शेवटापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तत्पूर्वी ज्या महात्म्याचा अभंग चिंतनाला निवडला ते श्री तुकोबराय आता जगाला वेगळे सांगण्याची गरज नाही. कारण जो महाराष्ट्रात जन्माला आला, जो मृत्यू लोकात राहतो, त्याला तुकोबराया वेगळे सांगण्याची गरज. आणि पुढचं वाक्य बोलू का कडेपूरकर? ज्याला तुकोबराया माहित नाही ती जात महाराष्ट्रातली. हा, आजपर्यंत ज्याला तुकोबराया ज्ञानोबराया माहित नाही समजायचं ते महाराष्ट्रातलं नाही. पण ऐका, बसलेले या महात्म्यांचं कर्तृत्व सिद्धत्वाला गेलं त्याला कारण आहे आपल्या अख्ख्या आयुष्याचं समर्पण भगवंतासाठी आहे. आणि त्या भगवंतासाठी दिलेल्या समर्पणाच्या जोरावर अष्टादश संतांनी आपल्याला काही ना काही पदवी प्राप्त करून घेतली.
ऐका लय म्हणजे अगदी मीराबाई पासून मुक्ताबाई पर्यंत आणि श्री तुकोबरायांपासून सोपान देवांपर्यंत कोण्याही संताचा विचार करा, या संतांनी आपलं स्वकर्तृत्व पूर्णत्वाला नेलं आणि काही ना काही पदवी, कारण कलियुगात पदवीच्या बाबतीत बोलायसारखं राहिलं म्हणजे कोण कोणाला काय पदवी लावल आणि आपल्या तर लय हानाहानी भाऊ, आपल्यातला कोण कोणाला काय पदवी. आता वाणीभूषण पदवी कुणी लावावी मला सांगा बबन महाराज. म्हणजे आदल्या वर्षी दिंडीला गेला, दुसऱ्या वर्षी माळ घातली, तिसऱ्या वर्षी कीर्तनकार झाला आणि पुढच्याच महिन्यात पदवी लावली वाणीभूषण आमका आमका फलाना. अरे बाबा वाणीभूषण ज्यांना अख्खं आयुष्य समर्पण केलं वारकरी संप्रदायासाठी, विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या सानिध्यात जी मंडळी राहिली, श्री तुकोबरायांच्या सानिध्यात जी मंडळी राहिली, अहोरात्र नुसतं स्मरण केलं भगवंताचं. ज्ञानेश्वरी पाठ आहे, तुकोबरायांचा गाथा पाठ आहे, अशांनी लावून घ्यावी पदवी. आता लय बोलायसारखं, आता काय बी पदव्या निघाला, जे टॉकीज फेम 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 आमक काय कुणाला काय लावल कोण, जाऊ द्या आपला तो विषय नाही. पण वाक्य माझं ऐका, स्वकर्तृत्व सिद्धत्वाला गेलो की पदवी आपोआप स्वतःनं लावून घ्यायची गरज नाही. उदाहरण सांगतो 4 संतांचे ऐका. एक, शांतीच्या बाबतीत विचार केला की डोळ्यासमोर मूर्ती उभा राहते, शांती ब्रह्म. किती शांती होती, यवन अंगावरती थुंकला होता, एक वेळा नाही 108 वेळा थुंकला होता, तरी सुद्धा म्हणावं यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवोनी. कर्तृत्व शांती नावाचं कर्तृत्व पूर्णत्वाला गेलं, शांती ब्रह्म पदवी मिळाली. भक्ती प्रेम म्हटलं की डोळ्यासमोर मूर्ती भक्त शिरोमणी नामदेव रायाची. किती भक्ती, धर्मभ्रष्ट माणसांनी रावळात कीर्तन करू दिलं नाही. त्याच माझ्या नामदेव रायाला तो रागानावर झाला, रावळाच्या पाठीमागे गेले आणि कीर्तनाला सुरुवात केली. ऐका कडेपूरकर, अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याला स्वतः दखल घ्यावी लागली. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. किती भक्ती होती, फिरविले देऊळ जगा माझी. आणि वयाच्या 5व्या वर्षी नैवेद्य देवाला, नैवेद्य हातीचा, नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. भक्ती म्हटलं की नामदेवराय आहे. तसं ज्ञानाच्या बाबतीत विचार केला की डोळ्यासमोर मूर्ती उभा राहते, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय. किती ज्ञान होता ऐका. ज्ञानाचा सागर, किंवा आपल्या चालीत म्हणायचं झालं तर ज्ञानाचा 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 सागर सकमा ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय आहे. एक सांगू का बसलेली, ज्ञानोबरायाला एवढं ज्ञान मिळालं त्याच्या पाठीमागं कारण आहे, भगवंतासाठी अहोरात्र समर्पण होतं ज्ञानोबरायांचं. नाही तर मला सांगा ना, बालपणही गेलं ज्ञानोबरायांचं, तारुण्यही गेलं ज्ञानोबरायांचं. तेच ज्ञानोबराय बालपणातही होते. समाजाला का किंमत कळाली नाही, का कळाली नाही? कारण चमत्कार नाही ना. आणि माणसाची जात अशी आहे, चमत्काराशिवाय नमस्कार घालत नाही माणसाचा. ज्ञानोबरायांचं जोपर्यंत अस्तित्व पूर्णत्वाला नव्हतं तोपर्यंत कुणी किंमत नाही दिली. संन्याशाची मुलं म्हणून अख्खं बालपण घालवावं लागलं माझ्या ज्ञानोबरायांना. ऐका कडेपूरकर, त्याच माझ्या ज्ञानोबरायांनी समर्पण दिलं भगवंतासाठी. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्माचा कृपावरद हस्त ज्ञानोबरायांच्या मस्तकावरती पडला. आणि प्राण्यांच्या जातीमध्ये सगळ्यात निर्बुद्ध असणारा प्राणी हाल्या, रेडा. आमच्याकडे हाल्या म्हणतात, मला वाटलं इकडे तसंच आहे का? म्हणजे कुठं कुठं भाषेत बदल असतो, रेडा हाल्या आमक फला. सगळ्यात निर्बुद्ध म्हणजे सर्कस नावाचा कार्यक्रम बघितला असेल तर त्या सर्कशीमध्ये सगळे प्राणी बघायला मिळतात तुम्हाला, सगळे. पण रेडा का त्याला मेळच लागत नाही कशाचा. असले 4-5 रेडे जर हायवेने निघाले ना, ह्या मोठ्या हायवेनी, आणि जर मध्येच उभा राहिले ना चौकात, ड्रायव्हरने किती बी हारणा वाजवू दे, ते हालत ड्रायव्हर त्याच्या जोडीदाराला सांगतो, टामी घे, खाली उतरण 2-4 हळू मारा, मरल नाही एखादा रेडा. 2-4 ठोकं टाक म्हणल्या बरोबर तो रेड्यावर ठोकं पडल्यावर तो माग वळून बघतो का आपल्यामुळे बरंच ट्रॅफिक
हा म्हणजे सगळ्यात निर्बुद्ध, त्याला हरणही कळत नाही, हल्ल्यालाही कळत नाही, तसला निर्बुद्ध प्राणी. पण विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा कृपावृद्ध हस्तमस्तकावर पडला. महिषी पुत्रा मुखी बोलविले श्रुती, चालविली भिंती बैसोनिया, चालविली भिंती बैसोनिया, चालविली भिंती बैसोनिया. का सांगितलंय तुम्हाला? समर्पण होतं ज्ञानोबरायांचं. ज्ञानाचा सागर म्हटलं की फक्त ज्ञानोबराय आठवतात. ऐका बसलेले, ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय. तसं वैराग्याच्या बाबतीत विचार केला तर डोळ्यासमोर मूर्ती उभा राहते, वैराग्य मूर्ती श्री तुकोबरायांची. किती वैराग्य! कडेपूरकर तुकोबरायांनी म्हणावं, जाळोनी संसार बैसलो. किंवा अजून एक प्रमाण आहे बघा, संसाराच्या नावे संसाराच्या नावे म्हणावं कुणी? तुकोबरायांच्या बाबतीत विचार करावा, संसाराच्या नावे. आणि आपण काय म्हणावं? हा इकडे जागर असतो का? कीर्तन झाले जागर म्हणजे ते जागर करायला बसतात, भजन करायला संध्याकाळी. आता ह्या अभंग कुठं गाथेत नाही, पण त्यांच्या माथेतला नक्कीच आहे, माथ्यातला. आणि ते बसल्या बसल्या भजन रंगात आल्यावर मग ते एक भजने म्हणतो, संसाराचा धंदा. याचं वर्णन नाही का कुठं गाथेत? पण म्हणायचं कसं असतं, ते आपलं स्वतःच माणूस मानतो तिथं. संसाराचा धंदा जन्मभरी मुखी नाही आले, भजन करता करता म्हणतो मुखी नाही आले. काय आपलं वैराग्य म्हटलं की फक्त तुकोबरायांचं, जाळोनी संसार, संसाराच्या नावे. ऐका, एवढंच वैराग्य नाही, दुष्काळ पडला. जी श्रीमंती होती ना तुकोबरायांची, 65.5 लाखाची जागिरी, धान्याची कोठार भरली होती. दुष्काळ पडला, समाजाची दया आली, कारण संतांचा नियम आहे, बुडत हे जोन हे तो कळवळा म्हणून. लय मला समजून घ्या बरं का हरिभाऊ महाराज, लय म्हणत बसल्यावर मान सांगावं त्याला आपलं थोडक्यात तेवढ्या पुरतं सिंगल मध्ये उरको, कारण आधीच थोडा उशीर झाला चालू व्हायला. आणि बरंच पुढं वाढवलं की माणसं, पहिल्या दिवशी वाढवले की म्हणतात का इकडे जायलाच नको, बुवांना काय काम नाही, उगं वाढवत बसतात. 11:30 12 कुठं टाइम असतो का कीर्तनाचा? आपलं थोडक्यात सिंगल मध्ये काय, बुडत हेज न देखावे डोळा, किंवा जगाच्या कल्याणा संतांच्या, किंवा अजून सांगू का, संतांचं कार्यच आहे ते उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. मग दुष्काळ पडला, समाजाचं दुःख माझ्या तुकोबरायांना बघवलं नाही. त्याच समाजाला सांगितलं, न्या तुम्हाला लागतंय तेवढं घेऊन जा. 65.5 लाखाची जहागिरी समाजाला दान करून टाकली. एवढंच नाही, धान्याची कोठार भरली होती, कुलूप उघडलं, सांगितलं न्या तुम्हाला लागतंय तेवढं, आवाज द्या, तुम्हाला लागतंय तेवढं घेऊन जा बाबा तू.
बरं गावकऱ्यांनी लुटून नेताना तुकोबरायच्या घरच्यांचा तरी विचार पण आपल्याकडे एक म्हण आहे बघा, फुकाटचं गावलं हा इकडे बी तसंच आहे वाटतं. मला वाटतं आमच्या शिंगणापुराकडेच असं आहे फक्त, पण हे घरोघरी कुठं जा तुम्ही, फुकाटचं गावलं अख्खं लुटून नेलं. तुकोबरायांची भागीरथी नावाची पोरगी खायली याचा विचार सुद्धा त्या समाजातल्या लोकांनी केला नाही. अन्नाचा कण ठेवला नाही त्या धान्याच्या कोठारात. ऐका कडेपूरकर, एवढं दारिद्र्य वाटायला आलं माझ्या तुकोबरायांच्या, पण पंचमवेद मानला जातो तुकोबरायांचा गाथा. आणि त्या गाथेत तुकोबरायांनी आपल्या संसारातलं दुःख कोणत्या अभंगात लिहून ठेवलं मला दाखवून द्या. कुठंच नाही. का? संसार मज न करणे सर्वथा. संसार हे सर्व पूर्णत्वापर्यंत जाण्याची गोष्ट नाही, माहिती होतं तुको. त्याचं दुःख संसाराचं गाथेत अजिबात नाही. उलट दारिद्र्य वाट्याला आलो, पत्नी गेली, संतू नावाचा पोरगा गेला तुकोबरायाचा. तुकोबराया म्हणतात, दुष्काळे आटीला द्रव्यानेला मान स्त्री अन्न करिता मेली बरे झाले देवा. निघाले दिवाळे बरे या दुष्काळे, पिडा गेली बरे झाले देवा. कळतंय ना तुम्हाला कीर्तन माझं? भाषा कळते का माझी? महिला मंडळ इकडं उगत असं माझ्या तोंडाकडे राखा राखा बघू नका. तुमचं माझं काय वैर नाही, तुमचा माझा बांधाला बांध नाही. मी काय पैसे मागे आलो तुम्हाला? हां, ठरलं नाही तरी पण हे चांगलं पैसे देतील हे मला चांगलं माहिती आहे. म्हणजे पत्रिका बघितली ना मी खाली, ऐका. हां, म्हणजे तुम्ही असं उगाच अख्ख्या गावाचं कर्ज एकट्याला फेडायचं असल्याने काय बसू नका. काय माणसं नुसती बुवाकडं बघतात राका राका, काही त्याचं बुवाचं काय 7 जन्माचं वैर असेल बाबा. पण ते एकतर मी म्हणतो, ज्याला कीर्तनात मोकळ्या मनानं बसायचं नाही त्याने येऊच नाही इकडं बाबा. प्रकाश महाराज, मी परखड बोलणारा बुवा आहे. ज्याला इथं मोकळ्या मनानं बसायचं नाही त्यानं इकडं फिरकूच नाही. उगत बुवाच्या तोंडाकडे बघायचं राका राका, बुवानं त्याच्याकडे बघायचं, बुवानं ज्ञान ब्रह्म सांगायचं, त्यानं नुसतं बघायचं. हसावलं तरी 1 नाही 2 नाही, थोडं ज्ञानोबा तुकोबा सांगितलं तरी त्याला त्याचं काहीच वाटत नाही. समजायचं हे जबरदस्तीनं आलं. इथं अनेक सांगू का, माणसं जास्त झाले बबन महाराज. तुमच्यासारख्या मोकळ्या मनाची माणसं आता लय राहिली नाही. आपल्यात एवढा गर्व झाला माणसाला, त्याला थोडं यायला लागलं की वाटतं माझ्यासारखा. त्याला काय येतं तेव्हा ते बसल्या बसल्या माप काढतो बुवाची. एकतर मी म्हणतो, एकतर कीर्तनकार येतच नाही दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला, आला तर खाली बसतो. हे महाराजांचा मनाचं मोठेपणा आहे. अमरापूरमध्ये सुद्धा महाराज आले होते माझ्या कीर्तनाला, पण महाराजांच्या मनाचं मोठेपणा, उभा राहिले होते तिथं सुद्धा मला त्यांनी, म्हणजे हा बघा, त्यांचं ज्ञान निश्चित माझ्यापेक्षा जास्त आहे. कारण त्यांनी अनेक उन्हाळे माझ्यापेक्षा जास्त, अनेक वारकरी संप्रदायाची जास्त वर्ष सेवा केली. मी त्यांचा गुणगौरव करतोय असं नाही, पण त्यांचं एकच प्रामाणिक, महाराज चांगलं बोलताय, अजून प्रयत्न करा. एवढं म्हणाय काय जातं माणसाला. काय नुसती बसतात खाली ना. बाकीची म्हणले ना लय चांगलं कीर्तन झालं, ते बसल्या बसल्या म्हणतात नाही, त्यानं फक्त तेवढं बोलायला नको होतं, नाही तर बरं झाला. अरे तुला कुणी सांगितलं, तुला विचारलं कुणी बाबा? का मला फ्रेश माणसं कीर्तनात आवडतात. मी तुमचा जास्त वेळ अजिबात घेणार नाही. तुम्ही बंद म्हणलं की कीर्तन बंद, फक्त थोडंच आहे, मनाचं कानगार करून ऐका. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करिता मेली बरे झाले देवा. निघाले दिवाळे आणि बरे या दुष्काळे. काय गेली? पिडा. कुणाला शब्द आहे पिडा? स्वतःच्या पत्नीला. एवढं समर्पण आपल्यातला दिल ते फक्त माझ्या तुकोबरायांनी म्हणावं. फक्त एवढा त्रास सहन केला समाजाचा, कधी डोळ्यात अश्रू नाही आले तुकोबरायांच्या. पण भजन एवढं प्रमाण होतं तुकोबरायांसाठी, भजनाशिवाय एक क्षण सुद्धा करमत नव्हतं. शिंख जांभळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला, सदा सर्व काळ मुखामध्ये. अहो संतांचं कामच ते आहे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाड, गोविंदाचे पवाड. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. तसं तर बघा गेलं तर एक सांगू का तुम्हाला बसलेली, 3 जणांचा धंदा वेगळा आहे, 3 जणांचा उद्योग वेगळा आहे. एक, ज्या भगवंतानं हा नरदेह दिला त्या भगवंताचा उद्योग वेगळा आहे. जन्माला आल्यानंतर चांगलं काय वाईट काय याचं मार्गदर्शन ज्या संत महात्म्यांनी केलं त्यांचा उद्योग वेगळा आहे. आणि तुमचा आमचा उद्योग नारदाच्या गादीवरून त्याचंच वर्णन आहे, ज्यानं देवाच्या उद्योगाचं वर्णन केलं, ज्यानं संतांच्या उद्योगाचं. याच्यापेक्षा पुढे सांगू का, ज्यानं 4 पुरुषार्थावर विजय मिळवला त्याचंच वर्णन नारदाच्या गादीवर आहे. तर कुणी म्हणाल माझं वर्णन करा, काय संबंध आहे तो वर्णन करायचा?
ज्यानं काम क्रोध लोभ किंवा धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ ज्यानं मिळवले त्याचं वर्णन येत आहे ना. अहो माझ्या तुकोबऱ्यांच्या बाबतीत तेच आहे. धर्म अर्थ काम मोक्ष जाई व तू माते न करी सायास म्हणणारे तुकोबारा आहे. द्रव्याच्या बाबतीत विचार करणारे तुकोबारा, धनवंता लागी सर्व मान्यता हे जगे म्हणणारे तुकोबारा आहे. ऐका, पैशाच्या बाबतीत कधी आसक्ती न धरणारे, द्रव्य दान करून टाकलं. कोण करतं दान कलियुगात? कोणाला कोणासाठी वेळ राहिला नाही. पण हे 4 पुरुषार्थावर विजय मिळ. आओ शबरी मातेनं देव जिंकला, शबरी मातेनं देव जिंकला. परिणाम एवढी निष्ठेनं सेवा केली. कडेपूरकर तुम्ही उत्तर द्या, शबरीला देवापर्यंत जावं लागलं का देवाला शबरीपर्यंत यावं लागलं? देवाला रोज वाट बघायची शबरी, रोज प्रभू रामाची रोज. जब मेरे राम जी का होगा शबरी के कुटियों का पावन होगा. आएंगे जब रघुराय तब आसन पर बिठाऊंगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का होगा शबरी के कुटियों का पावन होगा. रोज शबरी वाट बघायची प्रभू रामाची रोज. परिणाम देवाला सुद्धा दखल घ्यावी लागली. आणि सांगू अजून तुम्हाला पुढचं, ज्यांनी मनापासून अंतकरणापासून देहावर उदासून भगवंताची सेवा केली ना, देवानं त्यांच्यावरती कृपाच केली. उलट भक्ताची काम देव न सांगता सुद्धा करतो असे भक्ताची घरी. आणि कुणा कुणाची केली ऐका भंग उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठी भाव भक्त दासी पुत्र कन्या दैत्या घरी रक्षी चर्म रंगू लागे कबीराच्या मागे सजन कसाया माळ्या साव. किती प्रमाण हवा का भंगच आहे ना. कुणासाठी काय आओ सगळ्यात खालच्या पातळीचं काम सजन कसाया विकू लागे केलं ना काम. करतो करतो करतोच पण आपलं तेवढं समर्पण, आपली तेवढी भगवंतावर निष्ठा. संत गोरोबा काकांनी आपलं लेकरू पायाखाली तुडवलं भजन करता करता. बाणावर नव्हते का भजनासाठी एवढं समर्पण होतं. लेकरू पायाखाली आलं तरी मेळ लागला. एवढं आपल्याला जमल? हवा आपलं सगळं उलटा कारभार आहे. आयुष्यात संसारात वाईट दुःख वाट्याला आलं की आपण देवाच्या नावानं खडं पडतो. आणि चांगलं झाल्यावर छाती ठोकून माणूस गावात सांगतो मी होतो म्हणून. घास नव्हता कोणाचा आणि वाईट घडू द्या बरं. ते बसल्या बसल्या म्हणतो नाही लागा देवाला माझं हा बघावं नाही. अशीच म्हणणारी माणसं आहेत कलियुगा. लक्षात ठेवा. मग असंही कधीतरी समर्पण ठेवा. एखादी गोष्ट आयुष्यात चांगली झाली तर म्हणा त्या भगवंताचा कृपावरच असताय, त्याच्या इच्छेनं घडलंय सगळं माझ्या बाबतीत. एखादी चुकीचं वाईट घटना आपल्या आयुष्यात घडली तर म्हणा माझं प्रारब्ध आहे, माझं संचित आहे, माझं क्रियमान आहे, मला भोगावंच. कारण प्रमाण आहे का प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग भोगिल्याची भोगतो न सुटे. भोगिल्याची भोगतो न सुटे तो न सुटे. ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना. ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना. मी उद्योग सांगत होतो एक देवाचा एक संताचा आणि एक तुमचा माझा. आपला उद्योग माणसात सांगायसारखा आपला माणसात नाही सांगावा. कारण आपल्या आयुष्यभर लाबाड्या. आपलं माणसात नाही. संतांचा निश्चित सांगावा. दिन रजनी हा उद्योग संताचा आणि देवाचा भक्ता राखे आणि दुर्जनासी. आला का उद्योग लक्षात. संतांचा वेगळा देवाचा वेगळा आणि तुमचा माझा वेगळा. संतांचा आत्ताच सांगितलं दिन रजनी हाची धंदा. नुसता दिन रजनी नाही सदा सर्व काळ मुखामध्ये भजन. तुकोबरायांचं भजन प्रमाण होतं. इथनं मी लांब गेलो होतो या शब्दापासून. आणि हे वाक्याला जमलं पाहिजे बरं का बुबल महाराज.
जिथनं बाहेर गेलाय तिथं नाही, तो पहिल्या चरणातनं बाहेर पडला, जे ठेवपर्यंत मिळत लागला नाही बाबा. जे बोलत गेला 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 आणि त्याच्या ध्यानात आलं लेका 11:30 वाजले, आता काय बोलताना आता काय काहीच राहिलं नाही. पण जिथं वक्त्यानं बाहेर गेला ना, वक्ता बोलता बोलता तिथं आलं पाहिजे. तुकोबऱ्यांसाठी भजन, शिंक जांभळी गोकलाई प्रमाण दिलं पुढे निघालो. तुका म्हणे येतं भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे, एवढी निष्ठा भगवंतावरती. आणि तेच भजन करत करत सकाळी लवकर उठले, प्रात्यविधीला निघाले, एका आडगळीच्या ठिकाणा जाऊन बसले भजन करण्याकरता. एक शेतकरी आपल्या शेताकडे निघाला होता. तुकोबरायांचा तो भजनाचा आवाज त्यानं ऐकला. आणि जसा भजनाचा आवाज ऐकला तसा जाऊन त्यानं जाणीवपूर्वक बघितलं तर तुकोबाराया प्रात्यविधी करता करता भजन करत होते. त्या ग्रहस्थानं ते बघितलं. तुकोबरायांना थेट काय बोलला नाही, पण गावच्या पाटलाकडे आला आणि पाटलाला म्हणतो, ओ पाटील, अहो आता शेताकडे निघालो होतो, त्या तुकारामाला शब्द बघा बरं प्रकाश महाराज, शब्द बघा किती बदलला शब्द. जोपर्यंत तुकोबऱ्यांकडे श्रीमंती होती, पैसा होता, मान होता, तोपर्यंत गावातली लोक तुकोबऱ्यांना हाक मारत होती, तुका शेठ, तुक शेठ नावाने हाक मारत होती तुकोबऱ्यांना, तुक शेठ. हे फक्त तुकोबऱ्यांच्या आयुष्यात होतं असं नाही बरं का. आता सुद्धा ज्याचा खिसा गरम आहे ना, खिसा गरम कळत म्हणजे इस्त्री करून नाही, गरम म्हणजे खिशात आहे ना, त्यावरच मानणारी माणसं मागं पुढं असतात. लय किंमत असते, मागं 4 पुढं 4. मग गावातली माणसं हाक मारतात, ओ शेठ या बसा जरा आमच्या 4 माणसात, तुमचे 4 शब्द चांगले कानावर पडू द्या, बसा, वर नाही खाली नाही, वर बसा, खुर्ची आणली तुमच्यासाठी. कुणाला? खिसा ध्यानात ठेवा बरं. खिसा ज्याचा गरम आहे ना त्याला माल समजा चौकातली, बसा, खुर्ची आणली तुमच्यासाठी, खुर्ची बसावर. आणि योगायोगाने त्याचं नाव परशुराम असावं, हाक मारावे, ओ परशुराम शेठ या, वा 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 वा. तुमच्यासारखा 5-6 महिने गेलं आणि त्याला जरा व्यसनाचा नाद लागला आणि तोच परशुराम शेठ चौकातनं बेलकंडत चालताना दिसला. आणि मग गावातल्या लोकांनी हाक मारली, काय अय कडेपूरकर, अय परशुरामा ये बाबा, काय अवस्था केली तू. 6 महिन्यापूर्वीचा तो शेठ कुठं ना आताची तुझी अवस्था काय. ये बस, वर नाही, तिथं तुझी जागा आहे, वास येतो तुझा, तिथंच बसतो, वर येऊ नको अजिबात. का? पैसा कमी झाला. आणि तोच परशुराम शेठ दुलवडीच्या दिवशी चौकात बघितला, पडला होता, त्याला उठायचं बी कळत नव्हतं. आणि मग त्या चौकातल्या 4 माणसाने हाक मारली, काय परशा, अर्ची आली. महाराज भोळ आहेत पण हुशार आहे बरं. ते आता ते परशा म्हणलं की त्या अर्ची ध्यानात येते माणसाच्या लगेच. ते बराच काळ गाजवला त्या पिक्चरने. ऐका, हाक मारल्या बरोबर गावकरी म्हणतात, काय अवस्था. मला हा तुम्हाला विनोद म्हणून दृष्टांत सांगायचा नव्हता. ऐका, इथं किंमत तुम्हाला नाही, तुमच्या जवळच्या. आणि प्रमाण देऊ का तुकोबऱ्यांचं काकड्यातलं. ऐका, जोवरी चळण गा, मला सूर द्या, अरे जोवरी चळण गा, तोवरी म्हणते माझा, मानी ते लहान थोर, देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली, आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला, तोची देह नोही दुजा. आता माझ्या दृष्टी दे पांडुरंग माया बापा. हे असंच आहे, जोवरी चळण म्हणजे पैसा. पैसा आहे ना तोपर्यंत माणसं तुम्हाला माझं म्हणतात. आणि त्यात एखाद्याचं नाव अण्णा असावं, मग अख्खी गावातली म्हणतात, अण्णा ओ अण्णा, तुमच्यासारखा अण्णा, आमच्यासारखा अण्णा अख्ख्या गावात. मग अण्णाच्या मागं पुढं 4 पुढं माणसं, मग अण्णाचा थाट गावातनं बघायचा. आणि मग अण्णाची किंमत कुठपर्यंत. आणून देणारा अण्णा आणून देतोय तवरच. आणून देणारा अण्णा आणून द्यायचा बंद झाला, इंद्रिय शिथिल झाली, डोळ्यानं दिसायचं बंद झालं, कानानं ऐकायचं याचं बंद झालं. मग त्या अण्णाची जागा कुठं.
गोठ्या इकडे बी अण्णाला गोठा दिसतोय भाऊ. हा हा. आणि मग अण्णाची जागा, अण्णा वट्यावर बसलं, घरातलं लेकरू रडायला लागलं. सुनबाई म्हणते ग रडू नको, बाहेर कोण बसलाय? कोण म्हणलं बागुल बुवा? खरंच आहे, तुकोबरायन शब्द नाही का? इंद्रिय मावळली आला बागुला जाण, ती म्हणते धरून नील ग रडू नको. कुणाची अवस्था आहे? जोवरी चळण गा. तुकोबरायांकडे होतं तोपर्यंत तुकशेट नावाने हाक मारत होती, तेच माझं तुकोबारा आहे. सगळं गेलं, पाटलापर्यंत तक्रार आली. पाटलानं सांगितलं ओढत आणा त्याला इथपर्यंत. ओढत ओढत माझ्या तुकोबऱ्यांना गावापर्यंत आणलं. पारावरती पंच कमिटी जमा झाली, अख्खा गाव गोळा झाला आणि आरोपीच्या पिंजऱ्यात माझ्या तुकोबऱ्यानं उभा केलं. पाटील बोलायला सुरुवात करतो, तोपर्यंत ही बातमी तुकोबरायांच्या पोरीच्या कानावर गेली. भागीरथी नाव तीच. लय जीव होता भागीरथीचा तुकोबरायांवरती. का कुणास ठाऊक, पोरगी म्हटलं की बापाची लाडकी असते सर. आजपर्यंतचा इतिहास आहे. कुणाच्याही घरात जा तुम्ही, कुठेही जा तुम्ही, महिला मंडळ मी तुमच्याकडनं पुराव्यासहित पटवून घेतो. तुम्ही फक्त मला खरं बोला. तुम्हाला तुमच्या घरात सगळ्यात जास्त तुमचा पोरगा आवडतो का पोरगी? खोटं बोलला तर वाढला देवीची शपथ आहे बरं. आणि मला पुढचं बोलायला लावू नका, माझी आहे काळी जीभ. उगाच सप्त्याचा पहिला दिवस आहे, मी काय तर बोलायचं आणि उद्योग करून बसायचं. उत्तर द्या, कोण आवडतो, पोरगा का पोरगी? पोरगाच का? वंशाचा म्हणजे पोरगा झाला ना, आईनं गावात पेड वाटलं घ्या. काय झाला? दिवा झाला, दिवा पेड घ्या. आणि एकदा त्योच वंशाच्या दिव्यानं त्याच म्हातारीला म्हातारपणात घरातनं बाहेर काढली. म्हातारी शेजाऱ्यापाशी गेली म्हणते नसता झाला तरी. कोण? दिवा ना? हा, दिवा चांगलाच ध्यानात ठेवलाय तुम्ही. खरंच आहे, वंशाच्या दिव्याचं कामच आहे बाबा. आणि प्रत्येक बापाने कीर्तनातल्या मला उत्तर द्या, तुम्हाला तुमच्या घरात सगळ्यात जास्त तुमची पोरगी आवडते का पोरगा? पोरगीच का सर? आई गेल्यानंतर बापावरती घरात सगळ्यात जास्त जीव कोणाचा असेल तर तो आपल्या लेकीचा जीव असतो. तिनं दुःख जाणलेलं असतं. भागीरथीचं लय जीव होतं तुकोबरायांवरती. आरोपीच्या पिंजऱ्यातले तुकोबराय बघितले आणि भागीरथीच्या डोळ्यात अश्रू आले. एकदाच बघितलं तुकोबरायांनी, पुन्हा नजर नाही केली. का? तुकोबरायांना माहिती होतं, मी जर भागीरथीकडे बघितलं, मला जर अश्रू अनावर झाले तर जमलेला गाव म्हणेल आज का व्हायना पण तुकाराम महाराज पोरीसाठी संसारासाठी रडला. नाही रडले, नजरही नाही केली. पाटलानं बोलायला सुरुवात केली, खरं आहे का तुमच्याविषयी तक्रार आली? अमंगल ठिकाणी, अपवित्र ठिकाणी भजन करता. कुणी अधिकार दिला तुम्हाला? आमचा देव बाटवायला आला का तुम्ही इथं? कडेपूरकर काय शब्द होते, मला तुम्ही उत्तर द्या प्रामाणिक. तुकोबराय देव बाटवायला आले होते का कलियुगात? बबन महाराज, अवजा महात्म्यानं साक्षात वैकुंठावरनं देवाला इथपर्यंत आणण्याची ताकद दाखवली. त्या महात्म्याला म्हणतात देव बाटवायला आला का इथं? नाही सण झालं तुकोबरायांना. पाटील तुकोबराया म्हणतात, पाटील अहो हे भजन, हे कीर्तन, हे नामस्मरण मी स्वतः नाही करत, हे सगळी इंद्रिय माझी त्याच्या स्वाधीन गेली. माझी मत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. किंवा तुकोबराया सांगतात पाटलाला, ओ पाटील अहो आता तो देव आणि मी आता वेगळा नाही राहिलो, आता एकच झालो, एकच. रंगला या रंगे रंगे रंगला या रंगे रंगे रंगला या टाळवा रंगला या रंगला या रंगला या रंगला या रंगला या रंगलाया तुका विठ्ठल सर्वांगे, तुका विठ्ठल सर्वांगे, आम्हा विठ्ठल जीवन, आम्हा विठ्ठल तुका विठ्ठल तुका विठ्ठल आम्हा विठ्ठल रंगलाया रंगे रंगलाया रंगे रंगलाया
रंगलाया रंगे तुका विठ्ठल सर्वांगी तुका विठ्ठल विठ्ठला जीवा काय प्रमाण आहे तुका रंगलाया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी तुका विठ्ठल सर्वांगी आम्हा विठ्ठल जीवन हे असं म्हणून माणसाची मन जिंकता आली पाहिजे. नाही तर लग बघा माझ्या कुठं रायाची जोडीने इथून कुठं नाचवतो रायाची जोडीने काय तुझं चाललंय बाबा. बघा एक सांगू का वारकरी संप्रदायाने एवढं दिले वारकरी संप्रदायाला यात भगवंत ज्या सात संत मंडळी नांदेड्यांनी जुन्या वारकरी चाली एवढ्या सुंदर दिल्यात पण तिकडं नाही माणसाचं वेगळंच. ज्ञानोबा या कीर्तनाला या 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 हो 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 येऊ द्या अरे ते कीर्तनातच असतात बाबा. तुझ्या असल्या वराडण्यानं आलेले ज्ञानोबा निघून जातील कुठं काय म्हणतो तू काय. आणि माणसाची आवड ही बदलली बरं का आता. बबन महाराज मी लय प्रामाणिक कीर्तन करणारा वागताय पण माणसाची आवड बदलली आता कीर्तनातली. माणसाला आता वेगळं लागतं वेगळं. म्हणजे सासू सुनाच्या गोष्टी सांगितल्या कि वा 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 मग माणसं म्हणतात त्याच्यासारखा बुवा अख्ख्या 40 वर्षात पुढच्या वर्षी त्यालाच लावा. हे का कांदे का लावायला बाबा. छोटे माऊली सांगतात हे का कांदे का गोष्ट लावायची. म्हणजे सासू सुनाच्या गोष्टी ऐकण्यासाठी जर तुम्ही कीर्तनात येत असाल घरचं सोडून काय उपयोग आहे. बरं मला सांगा घरी रोज आपण तेच बघतोय ना त्या टीव्हीत. मला सांगा ना वेगळं काय महिला मंडळ. मला आत्ता कळालं तुम्ही थोडं उशिरा कस काय आल्या. म्हणजे 9चं कीर्तन 9:30 पावणे 10 वाजता तुम्ही हळूहळू यायला लागल्या. मला वाटतंय बहुतेक 10 वाजता सगळ्या मालिका संपल्या. म्हणजे एक का ना भाग तुम्ही बघून बरं त्यात काय वेगळं आहे. एक तर सासूनी सुनाची कशी जिरवली नाही तर सुनानी प्रेम प्रकरण नाही तर हानाहानी ह्याच्यापेक्षा दुसरं. पण तरी सुद्धा माणसं कीर्तनात आले त्याचीच अपेक्षा करतात. हे दुर्दैव आहे सगळ्यात मोठं. पण वाक्य माझं नीट ऐका कडेपुरकं. पहिला दिवस आहे लय काय माझ्याकडनं घरी घेऊन जाऊ नका पण नीट ऐका. कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट. बरं का सर ऐका. कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट. कीर्तन इज मेंटेनन्स. वाक्य नीट ऐका. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही. कीर्तन हे काहीतरी आत्मसात करण्याचं साधन आहे आणि माणसानं ते जपायला शिकलं पाहिजे. पण ज्ञानोबा तुकोबा नाथबाबा नामदेवराया सांगायचं म्हणलं की माणसाची माना म्हणजे आलं तेव्हा बी तुमची तोंड फुलासारखीच होती गुलाबाच्या फुललेली. आता बी फुलासारखीच आहेत पण खुडाय आलेल्या सूर्यफुलासारखी. म्हणजे खुडा आलेलं सूर्यफुल कसं असतं अशी मान टाकली की त्याचं काय दिसत नाही. म्हणजे ते बिया दिसत नाही पिकले का कळत नाही काय. तसं तुमची अवस्था झाली आता. म्हणजे काय कायला पार उचलून न्यायचीच वेळ आली. म्हणजे घरी असं हां बाबा झोपलाय तुला घरी जा असं हां दुसरीकडे जाऊ नका. मग ते थोडंसं विनोदाच्या दृष्टीने कीर्तन ऐकण्यात जरा मी तर म्हणतो त्या मतानं मी अजिबात चालणार नाही. ऐका पाटील बोलायला सुरुवात करतो. अहो ते रंगला रंगीन तुका विठ्ठल हे आम्हाला नका सांगू. ते ऐकायला नाही बसलो आम्ही तुमचं. आम्हीच आणि पूर्वी पाटील म्हणाल तीच पूर्व दिशा सर. जे पाटलानं सांगावं त्या गावकऱ्यांनी पाटील म्हणतो जमणार नाही एकतर भजन बंद करणार आमच्या गावातनं. आमचा देव बाटवाला का प्रातिपदीला गेला आणि तिकडे भजन करत बसला. कोणी सांगितलं मंगल ठिकाणी भजन करतात पवित्र जागा लागते. तुकोबराया म्हणतात पाटील तुमचा निर्णय मला मान्य आहे पण आयुष्यभरात मी नुसतं भजन नाही केलं गाथेच्या गाथे तयार केले त्याचं काय करू. पाटलानं रामेश्वर शास्त्रीला बोलून घेतलं सांगितलं शास्त्रीजी तो गाथा तेवढा आणायला हवा. गाथा आणला आणि तुकोबरायांना सांगितलं या गाथ्याला दगड बांधा आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये. कडेपूरकर संसारात एवढं दुःख सहन केलं पण कधी डोळ्यात अश्रू नाही. पाटलाचे तेवढे 2 शब्द ऐकले ना आत्तापर्यंत खांबासारखे उभा असणारे माझ्या तुकोबराया डोळ्यात अश्रू आले आणि त्याच त्या आरोपीच्या पिंजऱ्यात खाली बसले आणि 10 मोकलून माझे तुकोबराया रडले. सहन झालं नाही ना. अहो ज्या गाथा तयार केला अहो रात्र झटले होते आयुष्य खर्च केलं होतं माझ्या तुकोबरायांनी.
संतांनी एवढं दुःख महिला मंडळ तुम्ही कधीच, आपण कधीच पुरुष वर्ग आपण कधीच नाही सहन करू शकत, कधीच नाही. अहो संसार करावा तुकोबरायाच्या पत्नीनं जिजाबाईनं, तिच्यासारखा संसार नाही जमायचा. आणि पतिव्रता तिला म्हणायचं असतं जी पतीच्या वाईट काळात नाही, चांगल्या काळात नाही, वाईट काळात जी पतीच्या खांद्याला खांदा उभा लावून संसार करून दाखवते ना ती पतिव्रता असते. चांगल्या काळात कोणी उड्या मारलो, पतीच्या वाईट वेळेत जी सुवात साथ देते ना ती खरी. जिजाबाईच्या बापाच्या घरी 3600 एकर ऊसाची मालकीण होती जिजाबाई. एवढंच नाही 1425 गडी रोज कामाला असा जिजाबाईच्या बापाच्या घरी. त्या माझ्या जिजाबाई साहेबांना 2च साड्यावर प्रपंच करून दाखवला तुकोबरायांच्या घरी. याला म्हणायचं समर्पण भगवंतासाठी. पाटील म्हणतो दगड बांधा आणि डोहात सोडून द्या. पाटलाच्या पुढं नाईलाज झाला. त्या गाथेला दगड बांधले इंद्रायणीच्या डोहामध्ये. गाथा पाण्यात गेला. तुकोबरायांना सहन नाही झालं. अन्न पाण्याचा त्याग केला. 13 दिवस घोराड्या डोंगराच्या पायथ्याला शिळा होती. त्या शिळेवर जाऊन भजन करत बसले. अन्न पाण्याचा त्याग केल्यामुळं अख्खं शरीर क्षीण झालं. भजनाला आवाजही फुटना मुखातून. झोप लागली 13व्या दिवशी रात्रीच्या 12 वाजता. 1, 2, 3, 4 वाजले. 4 वाजता तुकोबरायांच्या खांद्यावरचा विणा वाजायला लागला. 2 तारेचा विणा मंजूळ स्वर कानावर पडला आणि तुकोबरायांना जाग आली. डोळे उघडून समोर बघतात तर चतुर्भुज रूपानं किलकोळ ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा समोर दिसला. जसा देव समोर बघितला तसे तुकोबराय म्हणतात देवा कुणी बोलवलं तुम्हाला? काला तुम्हाला यायचंच होतं तर ज्या दिवशी पाटलानं गाथा घेतला आणि पाण्यात बुडवला त्याच दिवशी यायचं ना तुम्ही. देव म्हणतात अहो मालक ऐका तो माझा आधी. हे बघा गाथा आणला होता हातात देवानं. तुकोबरायांचा गाथा पाण्यात बुडवलेला. सांगितलं हा गाथा तो बघा आधी आहे असा एक थेंब सुद्धा पडू दिला नाही. तुकोबराय म्हणतात देवा तेव्हाच का बरं आला नाही? देव म्हणतात अहो मालक तेव्हाच वर निघाला होतो पण इंद्रायणी मातेनं माझा हात धरला आणि सांगितलं ज्या महात्म्यानं हा गाथा तयार केला या गाथेचं पारायण मला सुद्धा कडेपूरकर 13 दिवस इंद्रायणी माता तुकोबरायांच्या गाथेचं पारायण करत होती. आपण माणूस असून आपल्याला जमत नाही. तुकोबरायांनी गाथा पाहिला आणि तुकोबराया म्हणतात बास देवा अख्खं आयुष्य तुला समर्पण केलं. एवढ्यासाठीच याच्यापेक्षा दुसरं माझ्या आयुष्यात मला कोणतीच अपेक्षा नव्हती. जो गाथा त्या धर्मभ्रष्टांनी पाण्यात बुडवला होता तो गाथा आहे असा तुम्ही वरती आणला. भजनाचं केलेलं सार्थक आज माझ्या वाट्याला आलं. कारण पंचमवेद मानला जातो ना तुकोबरायांचा गाथा. सदा सर्व काळ ज्या महात्म्याच्या मुखामध्ये भजन होतं तिथं कुणाचाच विचार नाही. संसार गेला, प्रतिष्ठा गेली, मान गेला, द्रव्य गेलं, सगळं 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 काही पणाला गेलं. आणि मग माझ्या तुकोबरायांच्या मुखात तुकोबराया सांगतात एवढं दुःख वाट्याला आलं पण चित्तामध्ये समाधान होतं. आणि चित्तामध्ये समाधान असण्याचं कारण एक आहे ते म्हणजे सदा सर्व काळ भगवंताचं स्मरण चिंतन. किती भजन अभंगाच्या पहिल्या चरण सदा नाम
गायक वादक मंडळीसाठी एकदा टाळ्या वाजवा. खूप सुंदर. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. मग तेच सदा सर्व काळ जे तुकोबरायांनी भजन केलं ते आता वेळेच्या अनुषंगाने आपण सगळे सुद्धा एकदा ते भजन करूया. सगळ्यांनी हात वरती घ्या एकदा. सगळ्यांनी दोन्ही हात. तिकडं मागे बसलेले सगळे दिसतात मला. जी जी हात वर करणार नाही बघा बरं का, मी मागाशी सांगितलं मला लय पुढचं बोलायला होणार. मा जिजी भाई हा पडदिशा हात वर करा आणि राहून द्या तासभर असंच. तुम्ही म्हणाला का बरा बोलला 2 तास ना, आता हे हातात वर करा पाय वर करा हे काय असलं आहे का. एक टाळी वाजवायची सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं माझ्या पांडुरंगाचं भजन. एक एक विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा निम्याच बसण्यात घेतलं बुवा तुझा हाय सांगायचा धंदा का आपल्यातल्या आपल्या तर नका म्हणू. असं ह्यांनी म्हणलेलं ठीक आहे पण आपणच ही म्हणजे असं झालं चौकातच रोडा टाकला तुम्ही म्हणजे आपल्यात माणसानं चोरी केली असं म्हणावं लागलं. पण असो काही गोष्टी गृहीत धराव्या लागतात. असं भजन गृहीत धरू आणि ज्यांचं चुकून वाकून राहिलं असेल त्यांनी तरी आता मोठ्या प्रेमानं माझ्या पांडुरंगाचं भजन. विठोबार कुमार टाळी तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो. दुसऱ्या चरणाचा जर बारकाईने विचार केला
तर तुकोबराया सांगतात सर्व सुख ल्यालो आणि सर्व अलंकार. आता सुखाच्या बाबतीत विचार केला तर संसारात मिळतं ते नुसतं सुख आहे, ते बी जास्त नाही. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता येवडे. पण परमार्थाच्या बाबतीत विचार केला तर सुख नाही, तिथं प्राप्ती आहे सर्व. सुखाच्या वरची एक पदवी सांगितली ते म्हणजे सर्व सुख आहे. जिथं क्षेम नाही, जिथं राग नाही, जिथं द्वेष नाही, जिथं माया नाही आणि जिथं लोभ नाही, त्याला म्हणायचं सर्व सुख. आणि ते मिळालं की तुकोबराया सांगतात आनंदे निर्भर डुल्लत असो. मग तिथं अवस्था एवढं भजन असावं, एवढं असो ऐसा. मी चरण फास्ट सांगतो बरं का, लक्षात घ्या. अवस्था सांगितली असो ऐस म्हणजे राहतो कुठं, खातो काय, जातो कुणीकडं, काही नाही. भजन एवढं नुसतं त्यातच मग्न व्हावं माणसानं. एवढं भजन असावं. भक्त प्रल्हादाचा विषय होता नारायण. किती प्रयत्न केले हिरण्यकश्यपूने मारण्याचे, एकही सफल नाही झाला. का अवस्था होली झाली होती. ती अवस्था अशी व्हावी माणसाची ती फक्त भजनात होते बरं का, इतर ठिकाणी नाही. माणसं संसारात राहत असताना माणसाला वाटतं लय एकांतात राहावं, नामकं करावं, ते जमत नाही माणसाला. पण खरं सुख कुठं आहे सांगू का? खरं सुख माणसाला एकांतवासामध्येच आहे. तू का म्हणे आम्हा एकांताचा वास, तिथं भगवंताची प्राप्ती आहे, तिथं देवाचं स्मरण आहे तिथं. आणि पण कसं झालंय, कलियुगातली भक्ती ही दिखाव्याची झाली. भक्ती दिखाव्याची झाली आणि परमार्थ दिखाव्याचा नसावा. आणि अजून एक वाक्य सांगतो, परमार्थ सवडीचा नसावा, परमार्थ आवडीचा असावा. पण आता उलट झालं. आता परमार्थ झाला सवडीचा आणि संसार झाला खुशाल म्हणताय आवडीचा. ज्याला ज्याची आवड करायला पाहिजे माणसं तिकडं नाही जा. संसारात एवढी गुरफटून गेली, एवढी गुरफटून. आपली अवस्था म्हणजे त्या कोष्टी नावाचा किडा असतो आपल्या घरात, जाळ विणतो भिंतीला. एवढं जाळ विणतो, एवढं सुंदर. कुणासाठी? स्वतःसाठी. बाहेरनं आत विणत येतो जाळो, बाहेरनं एवढा विणतो, एवढा विणतो, एवढा विणतो. मध्यभागावर येतून त्याच्या लक्षात येतं का आपल्याला यातनं बाहेर का विणलो होतो. कुणासाठी? त्याच्यात त्यालाच आधी जीव द्यावा लागतो, त्याचा वापर दुसऱ्याला. त्याला आपली सुद्धा अशीच अवस्था आहे. आपण नुसतं वडाता, नुसतं वड वड वड, एवढा वडतो, एवढा वडतो. म्हातारपण आल्यावर त्याला कळतं का आपलं ह्यातलं आपलं काहीच नाही. माझा एक छोटासा प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना, जाता जाता ऐका. संसारात आपण असावं का आपल्यात संसार असावा? याच्यापेक्षा पुढे अजून सोपं लय. पाण्यात नाव असावी का नावेत पाणी असावं? पाण्यात नावेत पाणी आलं काय होईल? आता हे मला बी कळतंय बरं का. म्हणजे एवढा सोपा प्रश्न विचारला. ह्याच्या पाठीमागं तुम्ही म्हणाल बहुतेक ही अडाणी दिसते का काय, ह्याला पाणी नाव कळलं ना म्हणल्यावर. कारण बसलेल्यांचा भ्रम असा होतो बहुतेक तरण्या पोरांनी धोतर घातली, नेहरू घातलं म्हणजे ह्यांना काय कळत नाही. म्हणजे ते म्हणतात शाळेत मेळ लागला नसेल म्हणून इकडं आलं आपलं कुठंतरी का व्हायना. पण आपला म्हणजे असा बऱ्याच जणांचा भ्रम आहे. पण ऐका तसं माझं शिक्षण मला लिहायला वाचायला एवढं येईल सर, एवढं झालं बरं. म्हणजे माझं BSc झाले, प्लेन BSc. आणि सर केमिस्ट्री स्पेशल होता माझा. आणि वर्गात पहिल्या नंबरनं पास झालेलो विद्यार्थी तुमच्या पुढे आहे मी. म्हणजे समजताय तेवढा आड. आणि आता वारकरी संप्रदायाची धुरा बऱ्याच अगदी उंच पदापर्यंत जाऊन पोचली. आता तिथं आडानी माणसाचा आता तुम्ही समजता एवढा आड. म्हणजे पाण्यात नाव असावी मला बी कळतंय. त्याच्यासाठी मी प्रश्न हा केला होता, संसारात आपण असावं का आपल्यात संसार असावा? टोपीवाल्याने तरी उत्तर द्या. टोपी कोणी बी घालत नाही. ज्याला डोकं आहे ना तेच टोपी घालते. एकाने तरी उत्तर द्या, संसारात आपण असावं का आपल्यात संसार असावा? हाणूनच घेऊ का तुमच्या पुढे? आता काय एवढा सोपा प्रश्न का गात्यातला प्रश्न विचारला का तुम्हाला? तुम्ही म्हणाल ह्याला एक उत्तर द्यावं आणि ह्यानं दुसरीकडे हात ठेवला तर काय करता बा? बुवाची जात म्हणजे कुठल्या डगरीवर हात ठेवल? पण सोपा प्रश्न आहे ना. संसारात आपण आहे का आपल्यात संसार? संसारात आपण राहायचं, आपल्यात संसार येऊ द्यायचा. लक्षात ठेवा कडेपूरकर, ज्या दिवशी संसार आपल्यात येईल त्या कोष्टी नावाच्या किड्याची जशी अवस्था झाली सेम अवस्था आपली सुद्धा होणार आहे. म्हणून तुकोबराया सांगतात या संसारात त्या अवस्था होण्यासाठी सदा नामघोष करू हरे कथा, मग असो ऐसा कोठे.
आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा असू. 11 पर्यंत वेळ गेला. थोडं लांबलं तर चालतंय का सर? 5-10 मिनटं. पुढची तेवढी म्हणते ती वाढून द्या. मागची म्हणत असतील ह्याला कावा होतं का नव्हतं का, आम्हीच गावलो याला. असं बऱ्याच जणांचा भ्रम असतो. आणि पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं खरं तर लांब व्हायचंच नसतं कीर्तन बरं का. कारण जर पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं घोळ घातला की उद्यापासून गर्दी हळूहळू हळूहळू. त्याच्यामुळे लय लांबड लावणार नाही. ऐका तुकोबराय पुन्हा एक आपल्या पुढे उपदेश करतात. कोणता? अग्निरूप होणे एक देवाची अवस्था सांगितली. मग ती अवस्था कुठंपर्यंत आहे? ज्या दिवशी या माणसाच्या पवित्र शरीराला, मी शब्द वापरतो पवित्र शरीराला, ज्या दिवशी माणसाच्या या शरीराला पाप आणि पुण्य कुठंच स्पर्श करत नाही, ती सुद्धा एक अवस्था आहे. त्याला म्हणायचं अग्निरूप होणे. तिथं मग पापही नाही आणि पुण्यही नाही. मग तुकोबराया सांगतात त्या अवस्थेपर्यंत जायचं असेल तर सदा नाम घोष. कुठलं चरण घ्या, कुठला उत्तरार्ध घ्या, तुम्हाला उत्तर एकच. फायदा कुणामुळे आहे? सदा नाम घोष. मग कुठलं सार्थक तुमच्या आयुष्यात मिळू द्या, भगवंताची कृपा व्हावी अशी वाटत असेल तरी सदा नाम घोष करू हरी कथा. देवानं आपल्या घरी यावं असं वाटत असेल तरी सुद्धा, पण देवानं आपल्या घरी यावं असं आपल्याला वाटतच वाटतं. बरं जाऊन द्या, आता पटवून घेऊ आपण सगळे. तुम्ही सगळे उत्तर द्या. इथं बसले कुणा वाटतं देवानं माझ्या घरी आलं पाहिजे? हात वर करा बरं. देवानं म्हणजे नेला नाही म्हणत मी, आलं पाहिजे. कोण? 1 2 3 4 20 25 40 50. हां बरं बस. म्हणजे अख्ख्या मंडपालाच वाटतं आलं पाहिजे. आता माझा अजून एक प्रश्न आहे. इथं बसल्यापैकी कुणाला वाटतं देवानं आता मला उचललं पाहिजे? हात वर करा बरं. या मागच्या कणाकणाच हातवर केलं बाबा. लईच उदार झाला गडे संसारावर तुम्ही. म्हणजे वाटच बघताय का? बरं ज्याला यायचंय त्यानं आपलं आता काय करा, घरी जा. कीर्तन झाल्या मला श्रीफळ देईपर्यंत मी हितच आहे. घरचं सगळं आवरून या. जाता जाता आमच्या मोगराळ्याचा घाट आहे किंवा शिंगणापुराच्या घाटामार्गे जाऊ. देव तिथं वाट बघत बसला. तुम्हाला बरोबर घाटातनं म्हणजे ज्याला जायचंय त्याने बाबा. अहो आपण माणसं असून वाटत नाही. एक सांगू का बसलेले, देव येतो आणणारा त्या योग्यतेचा असावा लागतो. नाही तर तुकोबऱ्यासाठी 3 दिवस आला ना देव वैकुंठ सोडून. ज्या सुखा कारणे देव वेडावला. काय वर्णन आहे काय? ज्या सुखा कारणे देव वेडावला हो वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, धन्य धन्य ते वैष्णव सदन. जेते लक्ष्मी सहित शोभे नारायण 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 नारायण. ज्या सुखा कारणे देव वेडावला हो, ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. ही मी का म्हणलो सांगू का तुम्हाला? तुमच्या गावातली बरीच माणसं गायन दर्दी आहेत. आमच्या सरांच्या घरी फेटा बांधायला गेलो ते सर सांगतो ते, सर महाराज आमच्या 3 जण आम्ही संगीत विशारद आहे. हे म्हटलं मला बी अशीच माणसं आवडतात. सर हे मी कुठं शिकलो नाही बरं का गायन हे कुठंच नाही शिकलो. भगवंताची कृपा आहे, आवाज दिला देवानं आणि आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. जमलं, फक्त प्रयत्न करायचा असतो माणसानं, आपोआप जमतो. येतो देव. तुकोबरा यासाठी देव आला का? भगवंतासाठी समर्पण, निष्ठा. ऐका निष्ठा शब्द वापर. तुकाराम तुकाराम भजन करा. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम
सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो असो ऐसा कोटी आठवची नाही देही चवी देही भोगुदशा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो. मला आल्या आल्या सांगितलं होतं महाराज शेवट का होईना पण थोडा वेळ पिंगळा म्हणा म्हणजे जर सगळ्यांची इच्छा असेल तर एक 5 मिनिटं घेऊ का आल्यावर सांगितलं होतं. म्हणजे जसं म्हणजे आल्यानंतर मला आदरणीय सर भेटले आमचे अर्जुन दादा भेटले त्यांनी म्हणले महाराज आम्ही यूट्यूबला तुमची कीर्तनं बघितले तेवढं 2 मिनिटं का होईना पण आमच्यासाठी म्हणून तुमच्या सगळ्यांची माफी मागून एक 5 मिनिटं ऐका. मी आल्यापासून सांगतोय भजनाचं महत्त्व भजन करा भजनाशिवाय फायदा नाही स्मरण करा. तुकोबरायात तर वैतागून गेले तुका म्हणे मेलो सांगता सांगता तरी ऐकलं नाही मग तुकोबराया गेले आणि माझे नाथ बाबा काय वर्णन करतात ताड बसून ऐका जरा ताड बसा ऐका काय म्हणतात नाथ बाबा. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल शेवटी काळ बांधून येईल शरद शेवटी काळ बांधून सुयागे मनी गे दाताचं दातवण घ्या कुणी कुंकू घ्या कुणी काळमणी 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 कुंकू घ्या
रूपाचं अशीच देखणी होती एका सुभेदाराची. एकाकडे पूर्व छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातला प्रसंग आहे. ताड बसा जरा. कोण म्हणतो राजा कीर्तनातून सांगू नये. अहो जो राजा होता म्हणून आज कीर्तन आहे. ज्या राजा होता म्हणून मंदिरावरती कळस आहे. माझा छत्रपती शिवराय होते म्हणून आया बहिण्यांच्या आबरू आजही शाबूत आहे का. राजाचं तेवढं कर्तृत्व आहे. ऐका कसा होता माझा राजा. होता कुणाचा केलं काय माझ्या राजानं. ऐका शहाजीचा बाळ काळाचा काळ. शहाजीचा बाळ काळाचा काळ. शिवनेरीवर जन्मला शिवबान बांधले तोरण करण्याला. शिवबान बांधले तोरण करण्याला. शिवबान बांधले तोरण माझ्या राजाच्या आयुष्यामध्ये प्रसंग घडला. राज्याभिषेक सोहळा पूर्णत्वाला गेला. 32 मन सोन्याचं सिंहासन माझ्या राजाकरता स्थापन करण्यात आलं. पहिल्या पायरीवर पाय दिला. डोळ्यात अश्रू पडायला लागले. आऊसाहेबांनी विचारले राज 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 रडणं शोभत नाही राज तुम्हाला. आऊसाहेबांना उत्तर देताना माझा राजा म्हणतो आऊसाहेब अहो हे 32 मन सोन्याचं सिंहासन आज मी माझ्या डोळ्यानं बघतोय त्याला कारण आहे. या प्रत्येक पायरीत माझ्या एका एका मराठा मावळ्यानं होतं बलिदान दिलं बलिदान. बाजी प्रभू सांगत होता राजा फक्त गडावरती जाऊन तोफांचा आवाज करा. आवाज कानावर पडल्या बरोबर पडेपर्यंत एक सुद्धा मुघल पलीकडे नाही देणार. तोफांचे आवाज आले वार झाले. बाजी धारा तीर्थ पडला. बाजी धारा तीर्थ पडला आणि तोफांचे आवाज ऐकत शेवटचा प्राण सोडला. त्याच सिंहासनावर राजा जाऊन बसला. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं अवघ्या काही मावळ्यांनी एक सुभेदाराची सूट पकडून आणली. माझ्या राजाच्या पुढोबा केली. राज नजराना आणला तुमच्यासाठी नजराना. माझा राजा खाली आला बघतो तर एक सुभेदाराची सूट बुरखा घातलेली. बुरखा पुढे पर्यंत आलेला. समोर स्त्री बघितली आणि माझा राजानं त्या स्त्रीनं जसा राजा बघितला थोर 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 स्त्री कापायला लागली. पण ऐका एवढी सुंदर होती ती सुभेदाराची सून. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं गुण अशीच देखणी होती एका सुभेदाराची सून. त्या तरुणीला बघा बरं का राजाचं समर्पण. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलभान. म्हणून आनंदाने म्हणून आनंदाने म्हणून आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान हे बोले 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 का विक्रम नशीब माझं टाळ्या वाजवल्या तुम्ही. नाही तर बसलेली म्हणते ती ह्याचा वरडायचा पैशावाला आहे त्याचं कामच ते आहे उगत. मला एकच सांगा फक्त होय बबन सर वरडता वरडता माझा चुकून हिथं जीव घ्या म्हणजे जाणार नाही. पण गेलाच तर तुम्हाला काय फरक पडणार नाही. नाही 11:30 वाजता मला घालवायचा मला तुम्ही सगळी. बरं नाही पडू द्या कारण तुमचा भ्रम आहे. तुम्ही म्हणणार झालं काय त्याचं बरं वाटतं त्याच्या गाडीत घाला ड्रायव्हर आला असेल आणि त्याच्या गावाला असं नाही म्हणणार. गाव प्रेमळ आहे तसं बरं काय का. नाथ बाबा सांग हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल. पण नाथ महाराज सांगतात काय एक लक्षात ठेवा तो काळ येणार आहे आणि प्रत्येकाला एक ना एक दिवस काळ बांधून नाही नेत आपलीच आपल्याला. बघा गावातलं एखादं मरू दे अख्खं गाव जमतं त्याला घालवायला आणि ती बांधणाराची टोळी पुढे येते. बांधणाराची इकडं म्हणजे इकडं वडून येऊन टाकत नाही ना. मग बांधणारे असतील ना इकडं बी ते पुढे येतात आणि एक मात्र दुसऱ्याला म्हणतात जरा वड गुडगा राहिला जरा वड बबन महाराज. आता मला तुम्ही उत्तर द्या समजा गुडघ्या बसली गाठ सुटलीच चुकून तर ती मेलेलं उठून बसते का पळत सुटते मला सांगा. पण तुकोबरायाचं वचन आहे यमाची हाती बांधून आणि भूषणे ही घेती. एक अलंकार सुद्धा आपल्या सोबत जाऊ देत नाही. एक माळकरी म्हातारी मी आयुष्यभर कष्ट केलं सोन्याची बाळी त्यानं कानात घातली. गेलं वय झालं त्याचं गेलं म्हातारं. अख्खं गाव जमलं पार उचलायची वेळ आली म्हातारं. त्याच्या म्हातारीच्या लक्षात आलं म्हाताऱ्याची बाळी काढून घेतली असेल का. म्हातारी आतल्या खोलीतनं बाहेर आली म्हातारा बघितला लांबनं तशी तिला दिसली काय काय
म्हातारी म्हणते आता जर मी गप बसली तर बाळी म्हातारी असंग हा म्हातारी माझ्यासारखी हुशार होती, गप नाही बसली, बाहेर आली लागली रडायला आणि रडता रडता म्हातारी काय म्हणत होती मी सांगतो तुम्ही ऐका बरं का, ऐकता ना हां रातच्या 11:30 वाजता ऐका काय म्हणत होती म्हातारी, पटापटा सांगतो ऐका. म्हातारी रडता रडता वर्णन म्हाताऱ्याचं, म्हणताना म्हातारी म्हणायची माझ्या म्हाताऱ्याला तो तर काय शोभून दिसायचं, तशा आलेल्याच्या नजरा कुठं माझ्या नाही, म्हातारी सांगतो मी माझ्या कुठं धोतर आणि मग सगळ्यांच्या नजरा धोत्रावर गेल्यावर म्हातारी हळूच आलीवर कुठं शर्टाव. माझं म्हातारं कडक शर्टात काय दिखणं दिसायचं, लय जीव म्हाताऱ्याचा माझ्यावर, देवाला कसं बघावलं नाही, माझ्या आधी म्हातारच नेलं, मला न्यायला पाहिजे होतं म्हातारं की फक्त म्हणायपुरतं असतं बरं का, होय ना बघा होय म्हणते ते, हे फक्त म्हणायपुरतं असतं. मग हळूहळू म्हातारी गळ्यातल्या माळवा आली बाबा, मग म्हातारी महिन्याचं वारी करायचं, माझं म्हातारं पंढरीचा वारकरी महिन्याचं म्हातारी वारी करायचं, पण देवाला माझं बघावलं नाही, नेलं म्हातारं. आणि मग सगळ्यांच्या नजरा माळ गेल्यावर म्हातारी म्हणते आता ढेल्या वारडून जमणार, आता पडदिशी चला कुठं नाहीतर गाव माझ्या अंगावर आल्याशिवाय, म्हणजे 11:30 वाजता जर मी अजून बाळेव आलो नाही तर गाव अंगाव येईल का नाही मला सांगा बरं तुम्ही. पण ती म्हातारी जशी आराडली पांढरी 7च्या स्वराला आराडली बाबा, कितीच्या नाही गावायचा तुम्हाला, मला बी नाही गावायचा आणि तुम्हाला मरू द्या झाकली सवाला, जी म्हातारी आराडली म्हणता माझ्या म्हाताऱ्याला कानात सोन्याची बाळी म्हणून तोवर आलेल्यांच्या नजरा कानाकडे गेल्या, गावकरी म्हणले लेगा लेगा बाळी राहिली, जशी बाळी काढून घेतली तशी म्हातारी इष्टापच बंद झाली, उई बी नाही, विनोद संपला. मला एक सांगायचं तुम्हाला, म्हातारी रडत होती म्हाताऱ्यासाठी का बाळीसाठी, आणि म्हाताऱ्यांना काय आयुष्य जिजवलं, म्हातारीसाठी का बाळीसाठी, म्हातारीसाठी. एकच लक्षात ठेवा, जगात आला तुमचं म्हणून कुणी सुद्धा नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची बाब कुणाचा कोण कुणाचे सगळे, मेल्या मागे सर्वही जातील तुटतील धागे, दोरे प्राण्या मायेचा बाजा, दुनिया मायेचा बाजा नाही रे, तू का म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या असो. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं दर्शन घेतो, ज्यांची सुंदर अशी कीर्तनाला साथ लाभली, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य माझे परम मित्र, आमच्या दोघांची याआधी एकदा दोनदा भेट झाली होती आमच्या भागवत महाराजांच्या दर्शनाच्या योगाला. स्वभावही गोड आहे आणि वाजवणंही सुंदर आहे आणि गडी बी देखणं आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे सर्व गुण संपन्न याला म्हणजे सगळंच देखणं आमचे भागवत महाराजांच्या दर्शनाचं योगाला. त्याचबरोबर आपल्या परिसराचं 2-4 तालुक्याचं वैभव, गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं वय झालं तरी खूप मोठं नाव अजून त्यांनी त्यांच्या आवाजाच्या जोरावर टिकून ठेवलं, आमचे हरिभाऊ महाराज पलुसकर आहेत महाराजांच्या दर्शनाच्या योगाला. त्याचबरोबर आमचे यादव महाराज ना हां मेजर महाराजांच्या दर्शनाच्या योगाला. त्याचबरोबर भाऊ महाराज आहेत, भाऊ महाराज ना आदरणीय निमसोडचे ना महाराज, आदरणीय निमसोडचे वारकरी संप्रदायाचं वैभव भूषण. वारकरी संप्रदाय काय असतो याच्या साधक मंडळीकडे बघून आपल्या लक्षात येतं, आमचे भाऊ महाराज आहेत महाराजांच्या दर्शनाच्या योगाला. आदरणीय बाबा ज्यांनी पिंगळा म्हणायला मला साथ केली, फक्त तुमचा वेगळा होता आणि माझा वेगळा आहे, तुम्ही वरचाळीला ते तुम्ही म्हणणार होता बरोबर आहे का, हां ते आपण पुढच्या वर्षी म्हणू, म्हणजे मी पुन्हा हां म्हणजे केला इशारा सर जाता जाता ऐका. वरचाळी संतोष महाराजांच्या दर्शनाचा गेला त्यांचं मनापासून. त्याचबरोबर आपल्या परिसराचं भूषण एक ज्येष्ठ कीर्तनकार, म्हणजे वारकरी संप्रदाय कसा जगावा कसा जोपासावा हे ज्यांच्याकडून बघायला मिळालं ते आमचे बबन महाराज आहेत महाराजांच्या दर्शनाचा योगाला. त्याचबरोबर पाठीमाग बाबा आहेत आमचे सतीश दादा आहेत, आदरणीय विलास महाराज आहेत महाराजांच्या दर्शनाच्या योगाला. हे तुम्ही गावातलेच ना सगळे, घेऊ का सगळ्याचे नावं नाही ना काय तसं नाही तर सांगा उगच हा ना, आणि मी गेलो ह्यांचं घेतलं ना आमचं राहील, मातीत गेलं मी गेल्यावर भांडणं होण्यापेक्षा आत्ताच घेतो. आणि ज्याला वाटतंय ना बसलेल्यापैकी आमचं बी नाव घ्यावं त्यांनी एक काम करा, चिठ्ठीवर तुमचं सुंदर अक्षरात नाव लिहा, मागं 500ची नोट अशी माझ्याकडं आणून द्या, रातभर नाव तुम्ही घरी गेला तरी चालेल, मी नाव घेत बसतो इथे आहे. तुम्ही सगळ्यांच्या टाळकरी मंडळी तुमच्या सर्वांचं दर्शन घेतो. विनेकरी बाबा पलीकडले विनय तुमचं मनापासून हे सगळे हरिभाऊ महाराजांच्या संस्थेतले सगळे विद्यार्थी. आणि खरं तर तुमच्या गावात येण्याचा योग म्हणजे ज्यांनी मला तारखेसाठी फोन केला होता
ते आमचे हरिभाऊ महाराज अमरापूरकर त्यांचंही मनापासून आभार मानतो. आदरणीय आमचे पुढं महाराज बसलेत, महाराजांच्या दर्शनाचा योग आला. बाकी राहिलं नाही ना कोणी. आमचे सतीश दादा आणि या परिसरात माझं कुठेही कीर्तन असू द्या, 4-5 गावामध्ये किंवा भागात कुठेही. काल तर औंधला आली होती ही माणसं. संजय दादा आमच्या चिखलीची, औंधला सतीश दादा, संजय दादा. काय किती प्रेम असावं एखाद्या माणसं. तिथनं औंध जवळ आहे का मला सांगा? तिथनं पवारवाडीत माझं रात्रीच कीर्तन, तिथं हे सगळे गाडीवर. मी गाडीतनं उतरलो, बघतो ते हे माझ्या आधी गडी तिथं मंदिरात हजर. लेका म्हणलं हे बास, हे तुमचं प्रेम असंच कायम राहू द्यात. नवना दादा असतील, संदीप दादा असतील, आदरणीय महाराज माझ्या समेत आलेले आमचे संतोष महाराज आहेत आणि आमच्या परिसराचं भूषण, वारकरी संप्रदायाचं वैभव, एक प्रगतशील बागायतदार, एक तोंडले म्हणून गाव आहे मान तालुक्यात. सुंदर पारायण, मग सर सांगितलं तुम्हाला, सुंदर पारायण होतं. त्या पारायणाचे संपूर्ण नेतृत्व करणारे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण, माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारे आमचे प्रकाश महाराज बळीपायत, महाराजांच्या दर्शनाचा योग आला. बाकी सगळेच तुम्हाला अधिकार. प्रभू तुम्ही महिषाची आमूर्ती, मी तो दुबळा अर्चतसे भक्ती, साळुंखे मंजुळ बोलत सेवान, कविता धनी वेगळाचे असे किंबहुना तुमचे केले, धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येत माझे जे उरले पायिक पण. पेटी मास्तर तुमचं मनापासून आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचा आभार जाणीवपूर्वक मागं ठेवलं ज्यांनी माझा छोटासा आवाज तुमच्यापर्यंत मोठा करून पोहोचवला. आमच्या साऊंडवाले दादासाठी एकदा टाळ्या वाजवा. काय नाव आहे दादा तुमचं? हां, महादेव दादा. झाले का? झाले? आया कशाला थोड्यासाठी खेळ केला बरं? जाऊन द्या आता, बघा काय करतात. पण गोड दादाची सिस्टम आहे. त्यांच्या लक्षात आलं महाराजांना आवाज कमी पडतो, तसल्या गडबडीत त्यांनी मॉनिटर आणून पुढं मांडला. आणि आता इथंच राहू दे बरं का, उद्याच्या कीर्तन करा सर, सगळ्यालाच मजा. आता सुंदर आवाज रिप्लाय येतो इथून. तुमचं गोड सिस्टम आहे, तुमचं म्हणा. मी तुमच्या वडिलाही देवीला प्रार्थना करतो यावर्षी एक काय पुढच्या वर्षीपर्यंत 25 सिस्टीम झाल्या पाहिजे. बस ना? बस का 50 म्हणू? मला कुठं पदरचं द्यायचं, नुसतं म्हणायचं होते बाबा. गोड स्वभाव आहे, आवाज सुंदर दिला तुमचं मनापासून. आणि हा संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून पुन्हा कधी बघावासा वाटला तर यूट्यूबला चॅनल आहे संत सेवा हरीचा कावा. वा काय नाव हे सुंदर आहे, संत सेवा आणि हरीचा. हे यूट्यूबला चॅनल आहे आमच्या अमरापूरच्या दादांचा. त्यांचंही मनापासून आभार. सगळ्यांनी त्यांच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका, सगळ्याला विनंती करतो. पुन्हा एकदा तुमच्या सर्व ग्रामस्थांचं इथून महिला मंडळ, माझ्या एखाद्या शब्दानं तुमचा एखादीचा अंत करून दुखावला असेल तर माहीच अंतकरणानं क्षमा करा. जिला 2 मुलं आहेत तिनं 3रा पोरगा माफ करा, जिला 1 आहे तिनं 2रा म्हणून माफ करा, आणि जिला कुणीच नाही तिनं 7-12 घेऊन. हा तुम्ही म्हणाल 2-3 तास बरा बोलला, जाता जाता आमच्या 7-12 नावल्याला आला वैर. असं काही नाही, कुलते एक पोरग म्हणून माफ करा. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं दर्शन याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय कबरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय जय. बोले रे प्रेम रे बापुडे.